गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी अथर्व मनोज काळे आणि आजच्या डिजिटल लेसन मध्ये आपण मॅथमॅटिक्सचा एक अत्यंत महत्वाचा असा घटक अभ्यासणार आहोत. तर तुम्हाला माहीतच असेल की आपल्या दैनंदिन जीवनात पैसा ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते. आपल्याला एखादी गोष्ट खरेदी करायची असेल, आपल्या स्कूल किंवा कॉलेजची फी भरायची असेल, नाहीतर कुठे फिरायला जायचं असेल, तर आपल्याला ह्या सर्व सर्व गोष्टींमध्ये सर्व घटनांमध्ये आपल्याला पैसा हा उपयोगी येतो. पैसा हा महत्वाचा असतो. म्हणजे पैसा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. पण तरीही पैसा कितीही महत्वाचा असला तरी आपण तो अशी मोठी रक्कम पैशाची घरात जमा करून ठेवू शकत नाही, साठवून ठेवू शकत नाही. कारण की ते सुरक्षितही नसतं आणि जो पडून राहिलेला पैसा आहे त्याचा योग्य वापरही होत नसतो. आणि तो असा ठेवलेला पैसा आपण अनकंट्रोलेबली तो स्पेंड करू शकतो. आपल्याकडे पैसा आहे मग तो आपण उधळू शकतो, सोप्या भाषेत म्हणायला गेलं तर. हेच पैसे जे आपले आहेत ते सुरक्षित ठेवण्यासाठी, त्याचं आपल्या आर्थिक स्थितीचं योग्य व्यवस्थापन करण्यासाठी आणि आपल्याकडे जे पैसे आहेत त्याचा योग्य वापर करण्यासाठी आपण बँकेचा उपयोग करतो. आताच्या काळात आपल्याला दिसून येतं की प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक कुटुंबाचा बँकेशी संबंध आलेला आहे. तर ह्या सगळ्यामध्ये बँक आपल्याला कशी लाभदायी ठरते आणि बँकेचा आपल्याला कशारित्या मदत होतो तेच आपण आजच्या पाठाद्वारे अभ्यासणार आहोत. आजच्या पाठाचं नाव आहे बँक व सरळ व्याज. तर आता ह्या पाठात आपण बँक ही संकल्पना योग्यरित्या स्पष्ट करूया. तर बँक म्हणजे काय? मग बँक ही पैशाचे व्यवहार करणारी सरकार मान्य संस्था आहे. म्हणजे पैशाचे व्यवहार म्हणजे पैशाची देवाण घेवाण व पैसे तिथे ठेवले जातात, त्याला पैशाचा व्यवहार म्हणतो. आणि एखादी अशी संस्था जी सरकार मान्य आहे, जी पैशाचा व्यवहार करते, त्याला आपण बँक म्हणतो. आणि बँकेचे कार्य काय आहेत? पैसे सुरक्षित ठेवणे, पैसे काढणे व ठेवणे, व्यवहार करणे आणि कर्ज देणे हे बँकेचे कार्य आहे. तर बँक ही पैशाचे व्यवहार करणारी सरकार मान्य संस्था आहे. आता हे सगळं बँक कशाच्या मदतीने करत असते? तर आपल्याला बँकेमध्ये विविध प्रकारचे बँक खाते दिसून येतात. तर आता आपण विविध प्रकारचे बँक खाते कोणकोणते ते अभ्यासू. तर विविध प्रकारचे बँक खाते. तर पहिलं आहे बचत खाते म्हणजे सेव्हिंग अकाउंट. तर सेव्हिंग अकाउंट म्हणजे सामान्य लोकांसाठी उपयुक्त खाते. पैसे सुरक्षित ठेवता येतात आणि ठेवलेल्या पैशांवर व्याज मिळते. म्हणजे हे जे बचत खातं जे असतं ते आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी असतं. तिथे आपले पैसे सुरक्षित राहतात आणि ठेवलेल्या पैशावर आपल्याला योग्य व्याज मिळत असते. ह्याला आपण बचत खाते असे म्हणतो, ज्याला सेव्हिंग अकाउंट असं देखील म्हणतात. आता दुसरा प्रकार आहे तर ते आहे चालू खाते म्हणजे करंट अकाउंट. तर हे जे अकाउंट असतं हे व्यापारी व व्यावसायिकांसाठी उपयुक्त असतं. म्हणजे ज्यांचे बिझनेसेस आहेत, मोठमोठाले व्यापार आहेत, त्यांचे ट्रान्झॅक्शन्स ह्या करंट अकाउंट म्हणजे चालू खात्यातून होत असतात. वारंवार पैसे जमा व काढता येतात आणि सहसा व्याज मिळत नाही. तर अशा अकाउंट वरती आपल्याला व्याज मिळत नसते. आता पुढचा प्रकार आहे मुदत ठेव खाते म्हणजे फिक्स डिपॉझिट अकाउंट. मग ह्या अकाउंटचे वैशिष्ट्य असे आहेत, ठराविक काळासाठी पैसे ठेवले जातात, जास्त व्याज मिळते आणि मुदत संपल्यावर
मुदत संपल्यावरच पैसे मिळतात. म्हणजे आपण तुम्ही फिक्स डिपॉझिट नाव ऐकलंच असेल, FD ज्याला आपण म्हणतो. तर एखाद्या अकाउंट मध्ये आपण एक विशेष रक्कम जमा करतो आणि ती काही कालावधींनी आपल्याला जास्त व्याजाने ती परत भेटते. तर त्यालाच आपण मुदत ठेव खाते म्हणजे फिक्स डिपॉझिट असे म्हणतो. पुढचा प्रकार आहे आवर्ती ठेव खाते म्हणजे रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. मग त्याचे वैशिष्ट्य असे आहेत, दरमहा ठराविक रक्कम जमा केली जाते, बचतीची सवय लागते आणि मुदत संपल्यावर एक रकमी रक्कम परत मिळते. तसं फिक्स डिपॉझिटचं कसं आपण एकाच टायमिंगला अख्खी रक्कम भरत असतो, तसं रिकरिंग डिपॉझिट अकाउंटचं तसं नाहीये. इथे दरमहा ठराविक रक्कम जमा केली जाते. प्रत्येक महिन्याला एक एक ठराविक अशी रक्कम आपण तिथे जमा करू शकतो. आणि ह्या अकाउंटचा फायदा असा आहे की आपल्याला बचतीची सवय लागते. म्हणजे आपण सेव्हिंग्स कडे जास्त कल आहे या अकाउंटचा. आपण सेव्हिंग्स करायला शिकतो आणि मुदत संपल्यावर एक रकमी रक्कम आपल्याला ती परत मिळते. म्हणजे आपल्याला व्याज भेटत नाही, पण जी आपण सेव्हिंग्स केलेली आहे ती आपल्याला परत भेटते मुदत संपल्यावरती. तर हे होते 4 आपले खात्यांचे प्रकार. पहिलं होतं बचत खातं, दुसरं चालू खातं, तिसरं आवर्ती खातं आणि चौथं आवर्ती खातं आणि तिसरं होतं मुदत ठेव खातं म्हणजे फिक्स डिपॉझिट. तर हे होते 4 खात्यांचे प्रकार. आता आपण सरळ व्याज म्हणजे ही संकल्पना नक्की काय आहे तर ते बघूया. तर सरळ व्याज ज्याला आपण सिंपल इंटरेस्ट असं देखील म्हणतो. तर सरळ व्याज म्हणजे मूळ रकमेवर ठराविक कालावधीसाठी आणि ठराविक दराने मिळणाऱ्या व्याजाला सरळ व्याज असे म्हणतात. सरळ व्याजाची गणना फक्त मूळ रकमेवर केली जाते. म्हणजे आता एखाद्या व्यक्तीने बँकमध्ये एखादी रक्कम सेव्ह केली आणि तिच्या बँकचा त्याने योग्य वापर करून काही कालावधींनी त्या व्यक्तीला ते एक्स्ट्रा त्याचा इंटरेस्ट दिला, व्याज दिला, ह्याला आपण सोप्या भाषेत सरळ व्याज असे म्हणतो. आणि सरळ व्याज आपल्याला एका विशेष सूत्राने काढता येते. तर आता ते सूत्र कोणते आपण ते बघूया. तर हे आहे सरळ व्याजाचे सूत्र. तर ते सूत्र समजण्याआधी आपल्याला सरळ व्याजामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा, कोणकोणत्या बाबींचा समावेश असतो ते बघणं गरजेचं आहे. तर पहिलं आहे मूळ रक्कम ज्याला आपण प्रिन्सिपल म्हणतो आणि ते पी ने डिनोट केलं जातं. दुसरं आहे व्याज दर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे जे आर ने डिनोट केलं जातं. आणि तिसरं आहे कालावधी म्हणजे टाइम जे टी ने डिनोट केलं जातं. तर मूळ रक्कम म्हणजे जी रक्कम एखाद्या व्यक्तीने बँकमध्ये दिलेली आहे आणि व्याज दर हा दरवेळेस टक्क्यामध्ये असतो. म्हणजे किती व्याजाने किती व्याज दराने त्यांनी ती रक्कम बँकेला दिली आहे आणि किती कालावधीसाठी दिलेली आहे त्याला आपण कालावधी म्हणजे टाइम असे म्हणतो. आणि सरळ व्याजाचे सूत्र आहे प्रिन्सिपल इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. म्हणजे मूळ रक्कम मल्टिप्लाइड बाय व्याजदर मल्टिप्लाइड बाय कालावधी डिवायडेड बाय 100. हे सूत्र वापरून आपण कोणत्याही प्रश्नाचे सरळ व्याज हे काढू शकतो. आता आपण एखादं उदाहरण बघूया जेणे की आपल्याला सरळ व्याज ही संकल्पना योग्यरित्या समजेल. आता प्रश्न असा आहे, एखाद्या व्यक्तीने 2000 रुपये रक्कम 2 वर्षांसाठी 5% दराने बँकेत ठेवली. तर ह्याचे आपल्याला सरळ व्याज काढायचे आहे. तर आपल्याला ह्या प्रश्नामध्ये जे गिवन डेटा आहे, जी दिलेली माहिती आहे ही इथे दिलेली आहे. तर आपली मूळ रक्कम किती आहे ज्याला आपण पी म्हणतो तर ती 2000 रुपये अशी आहे. व्याज दर ज्याला आपण रेट ऑफ इंटरेस्ट म्हणतो तर तो इथे दिलेला आहे 5% दराने बँकेत ठेवली. म्हणजे 5% प्रति वर्ष हा आपला व्याज दर झाला. आणि कालावधी इथे दिलेला आहे, इथे मेन्शन केलेला आहे 2 वर्षांसाठी. मग आपला कालावधी म्हणजे टाइम हा 2 वर्ष झाला. आणि आपलं सूत्र असं होतं, सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू
प्रिन्सिपल इंटू टाइम रेट ऑफ इंटरेस्ट इंटू टाइम डिवायडेड बाय 100 म्हणजे मूळ रक्कम गुणिले व्याजदर गुणिले कालावधी भागिले 100. ठीक आहे. आता हे कसं सोडवायचं आपण ते पुढे बघूया. मग आपण ती जी दिलेली आपली माहिती होती, जी आपल्याला उपलब्ध माहिती होती, ती आपण सूत्रामध्ये टाकली. तर सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू 2000 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे मूळ रक्कम ही 2000 आपली मूळ रक्कम होती, 5% आपला व्याजदर होता आणि 2 वर्ष आपला कालावधी होता. ह्याला मल्टिप्लाय करायचं डिवायडेड बाय 100. मग 5 इंटू 2 इज इक्वल टू 10 आणि 2000 इंटू 10 इज इक्वल टू 20,000. मग हा 0 आणि हा 0, हा 0 आणि हा 0 कट होणार, उरलेले आहे 200. म्हणजे आपलं सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज हे 200 रुपये झालं. म्हणजे उत्तर आपलं मेन झालं, त्या व्यक्तीस 200 रुपये सरळ व्याज मिळेल. अशा रीत्या आपण कोणत्याही प्रश्नाचे हे सूत्र वापरून आपण सरळ व्याज हे काढू शकतो. तर अशाच रीत्या आपण बँक, विविध प्रकारचे बँक खाते आणि सरळ व्याज ही संकल्पना अभ्यासली आहे. जर तुम्हाला मी आशा करतो की तुम्हाला हे सर्व समजले असेल आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर ते तुम्ही कॉमेंट मध्ये विचारू शकता. धन्यवाद.